नमस्कार मित्रांनो, गुड इव्हनिंग. फायनली आपल्याला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला निफ्टी, बँक निफ्टीचा लाईफटाईम हाय बघायला मिळाला. आपण गुरुवारपासून सांगत होतो, की निफ्टी, बँक निफ्टी लाईफटाईम हाय बनवायला तयार आहे आणि तेच झालं. गुरुवार, शुक्रवार छान दिवस गेला. शुक्रवारी आपल्या मार्केटने लाईफटाईम हाय बनवून बूम केलंय. ओके. तर आता बघूया आपण, की डेटा काय सांगतोय? त्या दिवशी ॲक्चुअली निफ्टी फिफ्टीमध्ये काय घडलं? ठीक आहे. ते बघूया. ब्रॉडर मार्केट काय सांगते ते आपण बघूया. सेक्टोरल इंडायसेस काय म्हणतायत ते सुद्धा बघू. काय जिओपॉलिटिकल न्यूज आली या 2 दिवसामध्ये, शुक्रवार, शनिवार. आपले सगळे क्यूज पॉझिटिव्ह असताना जिओपॉलिटिकल लेव्हलवर असं काय घडलंय, की ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या आपल्या मार्केटवरती बघायला मिळू शकतो, हे सुद्धा आपण बघूया. ओके. तर चला आधी आपण बघून घेऊया, की निफ्टी फिफ्टीचे टॉप 5 गेनर्स आणि टॉप 5 लुजर्स कोण आहेत? ओके. बघा निफ्टीचे टॉप 5 गेनर्स कोल इंडिया, एनटीपीसी, हिंदाल्को, ट्रेंड, एसबीआय. टॉप लुजर जर बघायचे ठरले, आयटीसी, कोटक बँक, नेस्ले इंडिया, श्रीराम फायनान्स, बजाज ऑटो. ओके. आता सेक्टोरल जर बघायचं ठरवलं आपण, सेक्टोरल कसं राहील? मार्केट सेक्टोरल कसं होतं? आधी सेक्टोरल बघूया, मग ब्रॉडर मार्केटवर जाऊ. हे बघा सेक्टोरल जर पाहिलं आपण तर सगळे सेक्टर इन ग्रीन होते. एफएमसीजीने थोडंसं निराश केलंय. ओके. आयटी सेक्टरने पण छान त्या दिवशी आपल्याला रॅली दिली आहे, सपोर्ट केलाय निफ्टीला. ओके. तर हे होतं बरं का, या प्रकारे. ब्रॉडर मार्केट हे बघा, ब्रॉडर मार्केट इन ग्रीन आहे. ब्रॉडर मार्केट सुद्धा इन ग्रीन आहे. छान मूव्हमेंट आहे सध्या. ट्रेंड जो आहे पॉझिटिव्ह आहे. कुठलीच निगेटिव्ह न्यूज ॲटलीस्ट आपल्या देशातनं तरी नाहीये. ना ट्रम्प तात्यांकडनं आपल्या देशाकरता आहे. पण जिओपॉलिटिकल काहीतरी अशा घडामोडी घडल्या आहेत, की ज्याचा परिणाम कदाचित आपल्याला उद्या बघायला मिळू शकतो. सोन्या-चांदीचे भाव वाढू शकतात आणखीन, कारण ती न्यूज त्याप्रकारे लोकं सेफ असेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा मार्ग शोधतात. आधी जर आपण क्रिप्टोकरन्सी पाहिली, तर तीही खाली होती. पण जशी जिओपॉलिटिकल न्यूज आली, क्रिप्टोकरन्सी सुद्धा वरती आली. ओके. तर त्याला ब्रॉडर मार्केट सुद्धा इन ग्रीन आहे, पॉझिटिव्ह आहे. ओके. तर आपण बघूया आता, की एफ-आय-एस आणि डी-आय-एसनी काय केलंय. बघा एफ-आय-एसनी कॅशमध्ये नावापुरती ₹290 करोड रुपयांची बाईंग केली आहे. डी-आय-एसनी ₹677 करोड रुपयांची कॅश मार्केटमध्ये खरेदी केली शुक्रवारी. शुक्रवारी एफ-आय-एसनी इंडेक्स फ्युचर्समध्ये जवळ-जवळ ₹2358 करोड रुपयांची बाईंग केली. त्याच्यात त्यांनी इंडेक्स ऑप्शनमध्ये 2106 करोड रुपयांची सेलिंग केली. त्यानंतर एफ-आय-एसने स्टॉक फ्युचर्समध्ये 243 करोडच्या आसपास बाईंग केली आणि स्टॉक ऑप्शनमध्ये जवळ-जवळ 375 करोड रुपयांची सुद्धा त्यांनी खरेदी केलेली आहे. हा होता एफ-आय-डी-आयचा डेटा. त्यानंतर आता एक न्यूज आहे बघा, की ट्रम्प साहेबांनी व्हेनेझुएलाचे जे राष्ट्राध्यक्ष आहे मुड्रो त्यांना अटक केली मडुरोला. त्यांना अटक केली आणि त्यांना न्यूयॉर्कला घेऊन आले. आता हे व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती आहेत. युद्ध झालं असतं, पण 50-50 चान्सेस आहे युद्ध होणार, नाही होणार. याचे चान्सेस 50-50 आहे. का? कारण राष्ट्रपती आदेश देतो एखाद्या आर्मीला किंवा सैन्याला देशाच्या, की तुम्ही अटॅक करा. पण राष्ट्रपतीच नाहीये तिथं ऑर्डर द्यायला. तर युद्ध होण्याचे चान्सेस जे आहेत 50-50 आहे. असा आरोप ठेवला आहे ट्रम्पनी त्यांच्यावरती, की बाबा मडुरो जे आहे, ते ड्रग्सद्वारे टेररिझम पसरवत होते यूएसमध्ये. असा त्यांच्यावर आरोप ठेवून त्यांना अटक करण्यात आली आहे. आणि व्हेनेझुएलाकडे जगातला सगळ्यात मोठा साठा आहे क्रूड ऑइलचा. ओके. आपल्या देशावर याचा परिणाम काही फारसा होणार नाहीये. कारण आपण मेजरली आता रशियाकडनं तेल खरेदी करतो. ओके. तर बघूया आता. हां, या न्यूजवरून तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो, की उद्या पहिला अर्धा तास 9:15 ते 9:45 हा फार व्होलटाईल असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिला अर्धा तास तुम्ही कुठलाच ट्रेड करू नका. मार्केट अर्ध्या तासामध्ये पहिले सेटल होऊ द्या. त्यानंतर ट्रेंड बघा कुठला आहे, अप आहे, डाउन आहे आणि त्या हिशोबाने आपले सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल यूज करून तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. तुम्ही मित्रांनो तुम्ही आपल्या Instagram अकाउंटला जा. तिथं बायोमध्ये लिंक आहे बघा फ्री टेलिग्राम चॅनलची. त्याच्यावरती लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा आपण अपडेट देत असतो. ओके. बाकी पूर्ण दिवसभरामध्ये जे काही नवीन अपडेट येतील, ते तिथं मी वेळेला दरवेळी मी तिथे अपडेट करतो टाईम टू टाईम. तिथे मी अपडेट करतो. ओके. तर ते तुम्ही जॉइन करू शकता. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अर्धवट पाहिला तर तुमचं नुकसान होईल. ओके. ही एक तुम्हाला एक विनंती होती. बघा आता एक महत्त्वाचा डेटा बुधवारी येणार आहे. तो म्हणजे आपल्या भारताचा जी-डी-पी डेटा येणार आहे.
बुधवारी 7 तारखेला. आता जर आपण पाहिलं ना, तर आपला भारत देश जो आहे ना, तो 4 नंबरला आलाय. ओके. म्हणजे आर्थिक महासत्ता होण्याच्या पायरीवरती आणखीन एक पायरी आपण वर चढ झालोय. ओके. 4थ्या नंबरला आपण आलोय आता. ठीक आहे. तर आपला जो डेटा आहे ना, तर तो 7.4% येणार आहे. ओके. त्यानंतर आता रिअल जीडीपी ग्रोथ जी होती, ती 8.2% इन Q2 FY 25-26 म्हणजे 25-26चं जे Q2 होतं ना, त्याच्यामध्ये आपला जो जीडीपी ग्रोथ होता डेटा, तो 8.2% ला पोहोचला होता ऑलरेडी. ओके. तर हा एक चांगला साईन आहे मित्रांनो. पण हा डेटा कधी येणार आहे? बुधवारी. मंगळवारी, परवा जी निफ्टीची विकली एक्सपायरी ती झालेली असते. पण याचा इम्पॅक्ट आपल्याला गुरुवारच्या मार्केटवरती बघायला मिळू शकतो. ओके. गुरुवारी सेन्सेक्सची एक्सपायरी सुद्धा आहे. त्या दिवशी आपल्याला या जीडीपी डेटाचं जे आहे ते आपल्याला इम्पॅक्ट मार्केटवरती बघायला मिळेल. ओके. आता व्हेनेझुएलाचे जे काही ऑइल रिझर्व्हज आहेत बघा. ओके. तर ते आता ट्रम्प तात्यात सांभाळणार आहे, असं त्यांनी क्लिअर कट स्पष्ट केलंय. मार्केटचा ट्रेंड पॉझिटिव्ह आहे. आपल्या मार्केटमध्ये कुठलीही निगेटिव्ह न्यूज नाहीये. ओके. आता स्मॉल कॅप इंडेक्स जर बघितलं आपण, की ते कसं काम करतंय, तर स्मॉल कॅप इंडेक्स तुम्ही बघा. स्मॉल कॅप इंडेक्सला आता एक महत्त्वाचा रेझिस्टन्स उरलाय फक्त. आणखीन छान वरती जाण्यासाठी. तो आहे 17,900चा. सगळ्या महत्त्वाच्या मूव्हिंग एव्हरेजेसच्या वरती डेली कॅन्डलस्टिक चार्टवरती ओके, डेली टाईम फ्रेम जो आहे, त्याच्यावरती क्लोजिंग दिलेली आहे. ओके. तर हा पॉझिटिव्ह साईन आहे. फक्त 17,900च्या वरती जेव्हा डिसायसिव्हली म्हणजे इन ग्रीन कॅन्डलने क्लोज देईल ना, त्यावेळी स्मॉल कॅप इंडेक्समध्ये चांगली मूव्हमेंट येईल मित्रांनो. आपल्याला आणखीन वर जाताना दिसू शकतं. फक्त उद्या थोडंसं एक टेन्शन आहे पहिल्या अर्ध्या तासाचं. तेवढं पहिले एक अर्धा तास निघून जाऊ द्या. त्यानंतर ट्रेंड बघून आपण ट्रेड करू शकतो. आता बघा, मिड कॅप इंडेक्सने लाईफटाईम हाय बनवलेला आहे. आता निळं आकाश मोकळं आहे. ओके, मिड कॅप इंडेक्सला. मिड कॅप इंडेक्सने छान लाईफटाईम हाय बनवलाय. आता याला आकाश मोकळं आहे. तर याच्यामध्ये रेझिस्टन्स जो आहे, त्याचा अंदाज बांधणं सध्या तरी मुश्किल आहे. कारण ओपन स्काय आहे. आता तिथे कुठे जाऊन थांबेल, हे आपण थांबून सांगू नाही शकत. ओके. चला येऊया आता महत्त्वाच्या आपल्या लेव्हल्सवरती, की उद्याच्या मार्केटमध्ये आपण काय स्ट्रॅटेजी प्लॅन केली पाहिजे. बघा, एक स्ट्रॅटेजी आहे, जी नेहमी मी सांगतो अशा मार्केटमध्ये, ट्रेंडिंग मार्केटमध्ये आणि अप ट्रेंड आहे मार्केटचा, पॉझिटिव्ह आहे. तर अशा मार्केटमध्ये एक स्ट्रॅटेजी चांगली काम करते, बाय ऑन डिप्स. ओके. सपोर्ट लेव्हल मार्क करून घ्या. जर तुम्हाला चान्स मिळाला सपोर्ट लेव्हलला मार्क करायला, बाय करायला, तर नक्की बाय करा. स्टॉप लॉस नक्की लावा मित्रांनो. बघा आता उद्या पहिला अर्धा तास मार्केट सेटल होऊ द्या. त्याच्यानंतर सपोर्ट रेझिस्टन्सनुसार तुमचा ट्रेड जो आहे तो प्लॅन करा. निफ्टीला उद्या पहिला महत्त्वाचा सपोर्ट आहे 26,280. तो जर होल्ड केला, पुन्हा पुलबॅक बघायला मिळेल. तो जर खाली तोडला, तर 26,230 हा महत्त्वाचा दुसरा सपोर्ट आहे. पहिला रेझिस्टन्स निफ्टीला 26,390. ओके. निफ्टी सुद्धा लाईफटाईम हाय बनवून क्लोज झालेली आहे. तिने सुद्धा ओपन स्काय पण ऑप्शन चेनवर पण काही लेव्हल्स आहेत. त्या लेव्हल्सनुसार थोडासा एक रेझिस्टन्स मार्क होतो. तो मी तुम्हाला सांगतोय. 26,390 हा पहिला रेझिस्टन्स आहे. तो क्रॉस करून होल्ड केलं, तर 26,460, 26,500 पर्यंत तुम्हाला निफ्टीची ती जाताना दिसू शकते. बँक निफ्टी बघून घेऊया. बँक निफ्टीला पण ओपन स्काय मित्रांनो. पण सेम ऑप्शन चेन डेटानुसार काही रेझिस्टन्स मार्क होतात, तर ते आपण बघून घेऊ. पहिला सपोर्ट बँक निफ्टीला 60,000 हा पहिला सपोर्ट आहे. तो जर होल्ड केला, तर तिथनं तुम्हाला पुन्हा पुलबॅक बघायला मिळेल. जर तो खाली तोडला, तर 59,850 हा दुसरा महत्त्वाचा सपोर्ट आहे बँक निफ्टीला. पहिला रेझिस्टन्स 60,270 हा पहिला रेझिस्टन्स आहे. क्रॉस करून होल्ड केलं, तर 60,380, 60,500 या लेव्हलपर्यंत तुम्हाला जी निफ्टी आहे, सॉरी बँक निफ्टी आहे, ती जाताना दिसू शकते. ओके. सेन्सेक्स बघून घेऊया. सेन्सेक्सने अजूनही लाईफटाईम हाय टच केलेला नाहीये. ओके. तर पहिला सपोर्ट सेन्सेक्सला 85,630 तो होल्ड केला, तिथनं तुम्हाला पुन्हा पुलबॅक बघायला मिळेल. जर तो तोडला, तर 85,510 हा दुसरा सपोर्ट आहे सेन्सेक्समध्ये. पहिला रेझिस्टन्स 85,900 हा पहिला रेझिस्टन्स आहे. तो क्रॉस करून होल्ड केलं, तर 86,050 पर्यंत तुम्हाला सेन्सेक्स जाताना दिसू शकतो.
मित्रांनो, या होत्या काही महत्त्वाच्या न्यूज. ब्रॉडर मार्केटने काय केलं, एफ-आय-एस-डी-आयचा डेटा, कुठली जिओपॉलिटिकल न्यूज आहे, जी उद्याच्या मार्केटवर इम्पॅक्ट करू शकते आणि आपण काय ट्रेड प्लॅन केलं पाहिजे. आणखीन एक महत्त्वाचं, जर ही जिओपॉलिटिकल न्यूज आली नसती, तर आपलं मार्केट उद्या फ्लॅट टू पॉझिटिव्ह ओपन होण्याचे चान्सेस होते. म्हणजे 50 एक पॉइंट वरती ओपन होणार होती निफ्टी. पण आता या डेटामुळे, जिओपॉलिटिकल न्यूजमुळे, यूएस व्हेनेझुएलाच्या वॉरमुळे, त्या सिच्युएशनमुळे आता व्होलटाईल राहण्याची शक्यता आहे. तर उद्याची ओपनिंग मे बी तशीच होऊ शकते फ्लॅट टू पॉझिटिव्ह. पण पहिला अर्धा तास तुम्ही वाट बघा, मार्केट सेटल होऊ द्या आणि मग ट्रेड प्लॅन करा. तर मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा. आपल्या YouTube अकाउंटला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. जेणेकरून महत्त्वाचे अपडेट, न्यूज टाईम टू टाईम तुमच्यापर्यंत येत राहतील. जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत शेअर करा. आपल्याला 31 डिसेंबर 2026 पर्यंत 1,00,000 मराठी बांधवांना आपल्याला अर्थसाक्षर करायचं आहे मित्रांनो. त्यासाठी तुमची मदत हवी मला. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.